नमस्कार, मी अमित मुंडिक 5K मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत अश्विनी हर्डीकर मॅम, ज्या आहेत द योग सर्कलच्या को-फाउंडर. मॅम नमस्कार. नमस्कार. योगा का केली पाहिजे? का नाही केली पाहिजे? ही आपल्याकडची सर्वात जुनी, खूप वर्षांपासून चालू आलेली, प्राचीन कालापासून आपल्या ऋषीमुनींपासून लोक करत आलेले आहेत. त्याचे फायदे सगळ्या जगभर पसरलेले आहेत. आपल्याकडनं बाहेर नेऊन बाहेर लोकांना कळलेलं आहे. आणि ते फक्त फिजिकल एक्सरसाइज नाही आहे. इट वर्क्स ऑन द माइंड, द बॉडी, द ब्रेथ. आणि ही एक व्यायाम पद्धती आहे जी तुम्ही अगदी लहानपणापासून 5-10 वर्षापासून ते अगदी 100 वर्षापर्यंत पण करू शकता. ही जी योगा आहे, जे तुम्ही पण करता आणि इतरांना पण याला प्रवृत्त करण्यासाठी म्हणजे यासाठी काय करता याच्यावर गोष्टी? मला असं वाटतं की लोकांनी जेव्हा योगा, पूर्वी असं असायचं की मी म्हातारा झाला की करीन किंवा म्हातारी झाली की करीन, माझे हातपाय चाले नसे झाले की योगाकडे वळायचं जे होतं ते हल्ली आता बदललंय आणि लोकांना त्याचे फायदे कळायला लागलेले आहेत. हल्ली स्ट्रेस, टेन्शन इतकी वाढलेली आहेत की नुसतं फिजिकल ॲक्टिव्हिटी करून उपयोग नाही आहे. योगामुळे तुमचं ध्यान, धारणा जे होतं त्याच्यामुळे जी शांती मिळते आणि त्याच्यामुळे जो तब्येतीवर परिणाम होतो. सो इट्स अ होलिस्टिक अप्रोच. दॅट्स वाय योगा हॅज टू बी डन. मॅम, तुम्ही जे योगा करता, जे यामध्ये सातत्य आणि जी तुमची योगा करायची जी स्ट्रेंथ आहे ती कशा प्रकारे वाढवता? मी स्वतः अगदी रुटीनली, रेग्युलरली जमेल तेव्हा म्हणजे प्रत्येक आसनाची अभ्यास करते. आणि दरवेळेला अभ्यास करताना माझ्या लक्षात येतं की अरे, हे शिकवताना ज्यांना येत नाही त्यांना काय करता येईल, ज्यांना येतं त्यांना त्यांचा अभ्यास कसा वाढवता येईल. त्यामुळे सगळ्यांना असं वाटलं नाही पाहिजे की अरे माझी बॉडी खूप स्टिफ आहे, मला योगा जमणारच नाही. सगळ्यांना योगा जमलं पाहिजे. सो ते आपण करताना आपल्या लक्षात येतं की कशा प्रकारे शिकवता येईल आणि कशा प्रकारे लोकांना ते करून आवडेल आणि त्याचे फायदे होतील. योगा क्लासमध्ये सातत्याने विचारला जाणारा प्रश्न कोणता आहे? हल्ली काय झालंय की एक्सटर्नल, तुमच्या बाहेर तुम्ही कसे दिसता ह्याच्याकडे हल्ली खूप महत्त्व दिलं जात आहे. त्यामुळे खूप वेळा लोक आमच्याकडे येतात आणि असं म्हणतात, हे माझं कधी कमी होईल, माझं हे पोट कधी कमी होईल, किती दिवस मी आले तर माझं कमी होईल, आलो तर कमी होईल, किंवा योगाने माझं मसल बिल्ड होणार नाही आहे. तसं नाही आहे ते. लाईक आय सेड, इट्स होलिस्टिक. मीच लोकांना सांगते की तुम्हाला हे कमवायला आज एवढी वर्ष लागली तर गमवायला थोडेसे तरी महिने द्या, असं सांगतो आम्ही. त्यामुळे आणि मेंटली इफ यू आर ॲक्च्युली स्टेबल, मग तुमचे जे काय तुम्ही कराल गोल्स, नॉट ओनली इन द क्लास, इवन आउटसाइड, यू कॅन अचीव्ह देम बेटर. मेंटली यू हॅव टू बी स्टेबल अँड विथ योगा यू कॅन गेट दॅट. द योग सर्कल योगाबद्दल आम्हाला काही माहिती द्या. योग सर्कल म्हणजे एक वर्तुळ आहे. सो यू कम्प्लीट एव्हरीथिंग इन आवर योग सर्कल. नुसतं हठयोगा नाही आहे, विन्यासा योगा विच इज कॉल्ड एज पॉवर योगा. वी हॅव प्राणायाम. आम्ही प्रीनेटल योगा ऑफर करतो, जिथे प्रेग्नन्सीमध्ये जे योगा शिकवलं जातं बायकांना आणि त्यांची प्रसूती त्यामुळे सोपी जाते. वी टीच आफ्टरवर्ड्स अँड वी टीच योगा टू किड्स. आम्ही योगा थेरपी शिकवतो. सो कुठलीही गोष्ट कोणालाही करता येत नाही तब्येतीमुळे असं होत नाही. आम्ही थेरप्युटिकली ऑल्सो लोकांना योगा करायला मदत करतो. आणि आम्ही येन योगा म्हणून एक जे स्पेशल ऑफर करतो ते कम्प्लिटली डिफरंट टाईप ऑफ एक्सपिरियन्स आहे, जिथे यू कॅन ॲक्च्युली एक्सपिरियन्स अन आसना फॉर ओव्हर 5 मिनिट्स, होल्ड इट फॉर 5 मिनिट्स अँड इट हेल्प्स इन रिपेअर अँड रिकव्हरी. सो तुम्हाला जर काही इंजुरी असेल, तुम्हाला तुमचं ऑपरेशन झालं असेल, कुठल्या काही एखादी गोष्ट मोडलेली असेल आणि तुम्ही रिकव्हरीमध्ये आहात, तर येन योगा करून ॲक्च्युली इट हेल्प्स द रिकव्हरी मच फास्टर. योगा टीचर ट्रेनिंग कोर्ससुद्धा तुम्ही शिकू शकता. एक 3 ते 4 महिन्याचा कोर्स असतो. आमचे सगळे टीचर्स ओव्हर 800 आवर्स ऑफ ट्रेनिंग घेतलेले आहेत. इंटरनॅशनली रेकग्नाइज ट्रेनिंग आहे आमचं. आणि वी आर अक्रेडिटेड. ऑल ऑफ अस हॅव द अक्रेडिटेशन ऑफ गव्हर्मेंट. So all of us have passed the YCB exams here also. We have a doctor among us. We have a teacher who has trained with us of yoga for special needs children. So that is a very, very important aspect where people with various needs, special needs जे असतात मुलं, त्यांना शिकवण्यासाठी स्पेसिफिक कोर्स केलेल्या सुद्धा आमच्या टीचर्स आहेत आणि आम्ही जाऊन अशा लोकांसाठी पण क्लास घेतो. सो इट इज अ होलिस्टिक अप्रोच. दॅट्स वाय इट्स अ सर्कल. की बाकीचे पण क्लास आहेत योगाचे, द योग सर्कल आम्ही इथेच यावं म्हणजे आपल्याकडे काय असं स्पेशल ट्रीटमेंट आहे का, की काय योगा आपण काही विशिष्ट पद्धतीने सांगतो, याबद्दल काय सांगाल? योगा शिकवायच्या अनेक पद्धती आहेत. आता आम्ही फाउंडर्स आहोत. आम्ही ज्या 8 जणी आहोत, प्रत्येकाची शिकवायची पद्धत आपापली वेगळी असते. पण शेवटी जो करायला येतो, जो शिकायला येतो तुमच्याकडे, त्याला
आल्यानंतर आमच्याकडे असं कधीही होत नाही की आमच्याकडे कोणीतरी शिकायला आलं आहे आणि त्याला असं वाटलं नाही बाबा आपल्याला नाही जमत आहे. जो येतो आम्ही लोकांना म्हणतो आमच्याकडे तुम्ही एकदा येऊन बघा, एक्सपिरियन्स करा आणि मग ठरवा तुम्हाला यायचं आहे की नाही. पण असं आत्तापर्यंत तरी कधीही झालेलं नाही आहे की कोणीतरी आलं आहे आणि मग ते त्यांनी सोडून दिले. पण आमची जी शिकवायची पद्धत आहे, आम्ही जे सगळ्यांना मिळून मिसळून ग्रुपमध्ये घेतो, सगळ्यांच्या तब्येतीप्रमाणे, सगळ्यांच्या बॉडी कंडिशन्सप्रमाणे जे सगळ्यांना इंडिव्हिज्युअल अटेन्शन देऊन करतो, त्याच्यामुळे लोकांना आमच्याबरोबर योगा करायला आवडतं. आणि शेवटचा प्रश्न, जागतिक योग दिनानिमित्त काय शुभेच्छा देणार, काय मेसेज देणार? प्लीज टेक केअर ऑफ युअर बॉडी. यू जस्ट हॅव वन लाईफ, वन बॉडी. टेक केअर ऑफ युअर बॉडी. योगा करा. फिजिकल, मेंटल हेल्थ तुम्ही जर सांभाळलीत तर यू विल बी एबल टू एन्जॉय लाईफ. तर या होत्या अश्विनी मॅम आपल्यासोबत. तर योग सर्कलच्या को फाउंडर यांनी योगा दिनानिमित्त जी माहिती दिली आणि जो मोलाचा संदेश दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.